नमस्कार. मी डॉक्टर निखिल मुसळे. काल एका बाळाच्या आईनं मला प्रश्न विचारला, की तिला दूध येत नाही, तर दूध वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? औषध गोळ्या वगैरे घ्याव्या का? तर याचं साधं सरळ उत्तर आहे, की दूध वाढवणं हे स्वतः आईच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. हा फोटो पहा. याच्यामध्ये लॅक्टेशनचं सायकल दिलेलं आहे. दूध कसं तयार होतं? प्रोलॅक्टिन रिफ्लेक्स आणि ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स असे 2 रिफ्लेक्सेस असतात, ज्यामुळे की आईच्या शरीरामध्ये दूध तयार होतं. आता या फोटोत स्पष्ट दिसत असेल, की बाळ आईच्या अंगावर पितंय. आई त्या बाळाकडे बघून प्रसन्न आहे आणि मग ते बाळ शांतपणे दूध पितंय. हं. तर याचाच अर्थ काय आहे, की दूध आईला येण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे आईला बाळ असावं, जे की आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बाळानं अंगावर ओढलं पाहिजे आईच्या. त्यामुळं आईनं जर सतत अंगावर पाजलं बाळाला, तर ते दूध आपोआप वाढेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आई बाळाकडे बघून शांत आणि प्रसन्न आहे. याचा अर्थ की आईची मानसिकता. आईच्या मनामध्ये स्वतःबद्दल निगेटिव्हिटी नकोय. मला दूध येईल की नाही? कमी आहे? बाळाला पुरतंय की नाही? मग वाढेल की नाही? का निघून जाईल दूध? अशी कसलीही स्वतःबद्दल शंका आईच्या मनात असायला नकोय. आई जेवढी बाळाला दूध पाजण्याबद्दल पॉझिटिव्ह आणि सकारात्मक राहील, तेवढं आईचं दूध आपोआप वाढेल आणि हा ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन रिफ्लेक्स हा असाच नॉर्मली चालू राहील. त्यामुळं दूध वाढण्यासाठी 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या, की आईला दूध येण्यासाठी एकतर आईला बाळ व्हावं. दुसरी गोष्ट बाळाने सतत अंगावर प्यायला हवं आईच्या आणि तिसरी गोष्ट, की आईला बाळाला दूध पाजण्याबद्दल स्वतःबद्दल सकारात्मकता हवी, सकारात्मक विचार हवे आणि कुटुंबाने देखील आईचा आत्मविश्वास सकारात्मक बोलण्याने वाढवायला हवा. त्यामुळं औषधं जरी नाही घेतले, तर केवळ सकारात्मक विचार आणि बाळाला सतत अंगावर दूध पाजणं यामुळं आईचं दूध नक्कीच वाढू शकतं. धन्यवाद.